बट तुम्ही माझं पाहून काढू शकता. हॅलो हॅलो. हां बोल. हं? ज्यांना बॅगी आयचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणजे ह्या भागामध्ये खूप सुजल्यासारखं वगैरे दिसतं किंवा मग मोठ्या मोठ्या बॅग्स दिसतात, तर ना त्यांच्यासाठी हा कॉफीचा पॅक खूप इम्पॉर्टंट असं हे होतं की ते खूप कमी दिसतं. 50% अगदी रिड्यूस झाले वगैरे असं वाटतं तुम्हाला पहिल्याच यूजमध्ये. तर फक्त कॉफीच्या ज्या बॅग्स असतात, आपण कॉफी पितो ठीक आहे, बॅगमधली जर कॉफी असेल तर ती डिप करून पिण्यावाली, ती जर आपण कॉफी पिली तर त्यानंतर जे असं फेकून देतो ना आपण ती पुडी, तर ती फक्त आपल्याला इथे ठेवायची आहे. तुमच्या डोळ्याखालचे ते बॅगी आयचा प्रॉब्लेम जो आहे तो इन्स्टंटली सॉल्व्ह होतो, इन्स्टंटली. जर तुमच्याकडे नसेल तशापैकी कुठली कॉफी, तर मग तुम्ही असं पण कॉफीचा पॅक करून म्हणजे फक्त कॉफी आणि पाणी किंवा कॉफी आणि दूध असं करून यूज करू शकता. आता बघा मी पूर्ण स्किनला लावून घेतलं आहे आणि त्याचबरोबर मी गळ्याला वगैरे लावून घेणार आहे. आता मी 15 ते 20 मिनिटं हे असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर ते धुवून टाकणार आहे. तर धुवून टाकण्याआधी आपल्याला खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट करायची आणि ती गोष्ट कुठली ते मी तुम्हाला 15 मिनिटांनंतर सांगते. चलो भूत. 15 मिनिट ठेवला आणि त्यानंतर चेहरा धुतला, त्यानंतर स्किनमध्ये पडलेला एवढा फरक. आता एका यूजमध्ये जर तुम्हाला एवढा फरक जाणवत असेल तर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही अगदी अल्टरनेट डेला, म्हणजे आज लावले उद्या स्किप मारले परवा लावले असं जर केलं तर तुमच्या स्किनला किती फरक जाणवेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, प्रत्येकाला कॉफी सहन नाही होत, त्यामुळे कॉफी एकदा तुम्ही पॅच टेस्ट करून पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही ती यूज करू शकता. आणि आपण हे टॅनिंगसाठी करतो एवढं सगळं, तर सनस्क्रीन इज मस्ट. कारण जरी आणि टॅनिंगमध्ये 100% फरक नसला पडत तरीसुद्धा आपल्या स्किनवरचं फर्स्ट लेवलचं जे प्रोटेक्शन असतं ते सनस्क्रीनच करत असते. जर तुम्ही सनस्क्रीन नाही लावली तर तुम्हाला इतकं अशक्य टॅनिंग होणार आहे जे कधीच कुठल्याच रेमेडीने निघणार नाही आहे. त्यामुळे सनस्क्रीन इज द मस्ट. तर फायनली माझी ही स्किन आहे आफ्टर दॅट वन ऑफ पॅक आणि सनस्क्रीन. सनस्क्रीन हे किती इम्पॉर्टंट आहे हे मी सांगून झाले, बट त्याचबरोबर आपले हे सगळे पॅक्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं या पुढचे 7ला 7ही व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. आणि जो तुम्हाला पार्ट तुम्हाला ही रेमेडी आवडली आहे, सूट झाली आहे, दुसरी नाही होणार किंवा मग ती झाली आणि ही नाही होणार असंही होऊ शकतं. त्यामुळे 8ला 8ही व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यापैकी एखादी रेमेडी तुम्ही स्वतःसाठी कंटिन्युअसली यूज करू शकता. चला तर मग मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला अजून एखादी रेमेडी पाहायला मिळेल किंवा मग पुढच्या पार्टमध्ये जेव्हा केव्हा असेल तेव्हा नक्की ती रेमेडी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, युजफुल असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.